सामाजिक वनीकरण विभाग रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्त ग्लोबल वॉर्मिंग व समुद्र ठिकाणी त्याचा होणारा परिणाम या विषयावर अलिबाग समुद्रकिनारी स्थानिकांच्या व पर्यटकांच्या बहुसंख्य उपस्थितीत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली। प्लास्टिकचा अतिवापर, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वृक्षतोड, मोठमोठ्या कंपन्यांमधून सतत होणारे प्रदूषण, वाहतुकीच्या साधनाच्या अतिवापरातून उत्सर्जित होणारे घातक व विषारू वायू, विरळ होत चाललेला ओझोनचा स्तर, सतत लागणारे वणवे, नद्यांमधील भराव यांसह अनेक कारणांमुळे वातावरणातील तापमान वाढत जाऊन ग्लोबल वॉर्मिंगची समस्या अधिक तीव्र होत आहे, ज्यामुळे अनिश्चित पाऊस, सतत येणारी वादळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने किनारपट्टी लगतचे भूक्षेत्र पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण असून किनारपट्टी लगतचे जनजीवन, पर्यटन यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले पाहिजे, अधिकाधिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्लास्टिक ऐवजी कापडी व कागदी पिशवी वापरली पाहिजे, हे सुंदर अशा पथनाट्यातून सांगितले आहे। ही झाडच आहेत जी आपल्याला पाऊस पडायला मदत करतात, ही झाडच आहेत जी आपल्याला ऑक्सिजन देतात, ही झाडच आहेत जी आपल्याला फळे देतात, फुले देतात। या झाडांमुळे आपलं जीवन आहे, आपल्यामुळे झाडं नाही आहेत। ही झाडं असतील तर आपण राहणार आहोत, आपण झाडं नाही आहेत। लक्षात घ्या, या ऑक्सिजनची मात्रा विपुल प्रमाणात देणारी सुद्धा आपल्याला झाडच आहे, परंतु आपण काय करतो, आपल्या स्वार्थासाठी त्या झाडांची कत्तल करतो आणि सगळी रानाच्या रानं उजाड करून टाकतो। याच्यामुळे होतं काय, गरमी सध्या वाढत चाललेली आहे, प्रचंड प्रमाणात गरमी वाढते। याचं कारण म्हणजे अमाप झालेली वृक्षतोड। तर प्रत्येकाने जागा व्हायला पाहिजे, आपल्याला प्रत्येकाला एक एक झाड लावलं पाहिजे। नुसतं झाड लावलं नाही पाहिजे, तर ते झाड वाढवलं पाहिजे। जर प्रत्येकाने एक झाड जरी वाढवलं ना, तरी संपूर्ण आपली सजीव सृष्टी आहे पुन्हा व्यवस्थित स्थितीत येईल। आणि खरोखर मगाशी सांगितल्याप्रमाणे दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवाचा बर्फ आहे तो वितळायला लागलाय, कारण गरमी प्रचंड वाढत आहे। ही गरमी जर आटोक्यात आणायची असेल तर आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे। तर जागे व्हा। आज ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी येऊन आपल्याला सांगत आहेत की झाडे लावा, झाडे जगवा। याच्या मागचं कारण काय ते जाणून घ्या। हे आपल्यासाठीच आहेत, येणाऱ्या भविष्यासाठी आहेत। आपली मुलं बाळं उद्या सकाळी त्यांना जीवन इथे जगायला फार मुश्किल होणार आहे जर अशाच प्रकारची वनराई आपण नष्ट करत राहिलो तर। जागे व्हा, वेळीच सावध व्हा। मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की प्रत्येकाने किमान निदान एक झाड तरी लावा, एक झाड तरी जगवा, म्हणजे आपल्याला सुद्धा आपण या सजीव सृष्टीसाठी म्हणजे वाढण्यासाठी काहीतरी योगदान दिलं याचंही सुद्धा समाधान मिळेल। तर सर्वांनी सावध राहा। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।